गौतमी शिकलगार तरुण भारत समाजच्या आजच्या शिवजयंती विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सगळ्यात आधी तर तुम्हाला शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यापासून आजही त्यांचा जय जयकार घुमतोय अशा रयतेचा राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतोय। नर्सरी बागेतील शाही सोहळ्यापासून ते पन्हाळगडावरच्या शिवज्योतीच्या जल्लोषापर्यंत घेऊयात आजच्या शिवजयंतीचा खास आढावा। कोल्हापुरातील नर्सरी बागेत असलेल्या ऐतिहासिक शिवमंदिरात आज छत्रपती घराण्याच्या वतीनं शाही शिवजयंती सोहळा संपन्न झाला। खासदार शाहू छत्रपती महाराज आणि राजकुमार यशराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा पार पडलाय। पारंपरिक भालदार चोकदार यांचा लवासमा, शाहीर आझाद नायकवडी यांचा पोवाडा आणि जय भवानी जय शिवाजी या जयघोषानं परिसर दुमदुमून निघाला होता। शिवजयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जनतेला शिवरायांचा आदर्श जोपासण्याचं आवाहन केले। कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी होती आहे आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या विचाराचा आचाराचा आपण लक्षात घेतोय आणि त्यांचं कार्य प्रत्यक्षात जनतेसाठी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल, काय काय केलं पाहिजे ते आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं। म्हणून या दिवशी सबंध नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। ऐतिहासिक पन्हाळगड आज शिवभक्तांच्या गर्दीनं फुलून निघालाय। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झालेत। पन्हाळगडावरील शिवमंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून आपल्या गावी येण्यासाठी तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पन्हाळा नगर परिषदेच्या वतीनं प्रत्येक मंडळाला मानाचा नारळ देऊन सन्मानित करण्यात येत असून संपूर्ण गड रोषणाईनं उजळून निघाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती फक्त तलवारीच्या बळावर नव्हे तर लोकांच्या विश्वासाच्या आणि न्यायाच्या आधारे। त्यांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला। शेतकरी, महिला, सर्वसामान्य प्रजा यांचा सन्मान राखणारा राजा म्हणून त्यांची ओळख होती। जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले। पालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। सांभाळायचे जपायचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत करून दाखवलं। परंतु आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम, त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आदर्श हेच घराघरात घेऊन जाऊया एवढा संकल्प करूया अशी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून शिवमय वातावरण पाहायला मिळते। आज शिवतीर्थ सुभाष चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। पन्हाळगड आणि विशाळगडावरून आलेल्या शिवज्योतींचे स्वागत करून शहरात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। कागल तालुक्यातल्या हळदवडे आणि करंजीवणी गावात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी झाली। हसूर येथील पथकानं सादर केलेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। शिवप्रतिष्ठान ग्रुपच्या वतीनं आयोजित या मिरवणुकीत दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, पण हे स्वराज्य उभं करताना त्यांनी संख्याबळापेक्षा गुणवत्तेला जास्त महत्त्व दिलं। सैन्य भरती करताना फक्त गर्दी जमवणं हा त्यांचा उद्देश नव्हता, तर स्वराज्यासाठी लढणारी निष्ठावान आणि पराक्रमी माणसं जोडणं ही त्यांची प्राथमिकता होती। प्रख्यात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपल्या विशेष मुलाखतीत महाराजांच्या याच पैलूवर प्रकाश टाकला। पाहुयात या तरुण भारतच्या विशेष मुलाखतीत आणि या मुलाखतीचा एक महत्त्वपूर्ण भाग। एक पत्र आहे इथल्या विठोजी, कागलच्याच विठोजी घाडगे गोसावी यांना लिहिलं। तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराजांनी त्यांना पत्र लिहिले आणि त्यात असं म्हटलं की बरे घोडे बरी जमेत घेऊन येणे, फुटकाल ठेवून घेणार नाही। म्हणजे चांगली माणसं आणि चांगले घोडे घेऊन या, उगीच काय तर कंडम घेऊन यायचे नाही, तर ते ठेवून घेणार नाही। म्हणजे ते एक खूप महत्त्वाचं अंग होतं की चांगली माणसं, लढवय्या माणसं
ही आपल्या जमितीत असावीत किंवा सैन्यात असावीत, ही सगळ्यात मोठी अडचण होती. ती मगाशी सांगितल्याप्रमाणे ते महाराजांनी 1647 मध्ये ती सैन्य संचनी जी म्हणतात त्याला तो शब्द होता त्याच्यात, म्हणजे सैन्य भरती ही तिने वेगवेगळ्या ठिकाणावरून स्वतः फिरून मावळातून जे काय मावळं हे जे काय जमा होता या सगळ्या देशमुखांचा, त्यांच्याकडून जे जे काही शूर पराक्रमी व्यक्तिमत्व होती त्याच्यामध्ये येसाजी कंक, तानाजी मालुसरे, जावळी मारली 56ला, त्यावेळेला मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे हे बांधलांच्याकडेच होते. हे सगळी माणसं तिने स्वतःच्या ह्याच्याखाली घेतली, सैन्यामध्ये घेतली. आणि ही एक मोठी अडचण जी होती की सैन्य असणं, पराक्रमी माणसं स्वतःच्या पदरी असणं किंवा आपल्या सैन्यात असणं, ती त्यांनी दूर. महाराजांच्या जडणघडणीत नेमका कोणाचा प्रभाव होता आणि त्यांनी ही अजेय सैन्य कशी उभारलीत, या प्रश्नांची सविस्तर आणि संशोधनावर आधारित उत्तरं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्या खास शिवजयंती विशेष मुलाखतीत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासोबतचा हा विशेष संवाद आपल्या तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube चॅनलवर आहे. शिवरायांच्या इतिहासाचे हे अनमोल पैलू जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत पाहायला विसरू नका बरं का. मलकापूर तालुका शाहूवाडी इथं जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील प्रेमी यांच्या वतीनं भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मलकापूर इथं झालेल्या बैलगाडी शर्यतीत बैलगाड्यांचा थरार पाहण्यासारखा होता. यावेळी असंख्य बैलगाडा शौकीन उपस्थित होते. आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी 10वीची परीक्षा उद्यापासून सुरू होते. कोल्हापूर विभागीय मंडळातून 1,32,873 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून 362 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत तिथे गैरप्रकार रोखण्यासाठी बाहेरील शाळांमधील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत ही परीक्षा चालणार आहे. तर तरुण भारतकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर तो एक विचार आहे. हाच शिवविचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली मानवंदना ठरेल. आजच्या या शिवमय बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत रहा तरुण भारत संवाद. त्याचबरोबर तरुण भारत परिवाराकडून पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय.